मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा, बी फार्म सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 4 ऑर्गॅनिक केमिस्ट्री 3 म्हणून जो सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये युनिट 1 मध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम आहे, युनिट 2 मध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे. म्हणजे हे दोन्ही युनिट पूर्णपणे स्टेरिओ केमिस्ट्रीवर डिपेंड आहेत. युनिट 3 आहे हिट्रोसायक्लिक कंपाऊंड. युनिट 4 आहे हिट्रोसायक्लिकचाच भाग आहे. आणि रिॲक्शन्स ऑफ, तसं जर विचार केला तर हा सिलेबस तुमचा 3 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला आहे. पहिला पार्ट स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये युनिट 1 आणि युनिट 2. दुसरा पार्ट हिट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये युनिट 3 आणि युनिट 4 आहे. आणि युनिट 5 मध्ये काही रिॲक्शन इंटरमिडिएट्स आहेत. आता आपण स्टार्ट करत असताना युनिट 1 स्टेरिओ आयसोमेरिझम स्टार्ट करूयात. युनिट 1 स्टेरिओ आयसोमेरिझम. युनिट 1 मध्ये स्टेरिओ आयसोमेरिझम बघत असताना ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, त्याच्याबद्दल मी एक डायग्राम काढतो अगोदर बोर्डावर. त्याच्यावरून तुम्हाला काही क्लिक होते का बघा. PPL solution of organic compound. या डायग्राम कडे बघितल्यानंतर तुमच्या काही लक्षात येते का बघा. ही आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. ही प्लेन पोलराइज्ड लाईट, जर द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट पासिंग थ्रू द सोल्युशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट इन अ राइट डायरेक्शन, ज्याला आपण क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणतो, और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ज्याला आपण लेफ्ट साइड म्हणतो. या पूर्ण फेनॉमेनॉनला म्हणा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. The phenomenon in which plane of plane polarized light passing through the solution of organic compound, comma, the plane of plane polarized light rotate in a right direction, कंसात क्लॉकवाइज डायरेक्शन, और
anti-clockwise direction, left direction, is known as optical activity. The phenomenon in which plane polarized light passing through the solution of organic compound, the plane polarized light rotate in a right clockwise direction or left anti-clockwise direction is known as ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि डायग्राम काढणे महत्वाचं आहे. ह्याच्यावरून पुन्हा अजून 4 डेफिनेशन तयार होतात तुमचे. कोणते? ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड, डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाउंड, लिवोरोटेटरी कंपाउंड. अगोदर जर तुम्हाला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी अंडरस्टँड झालं तर तुम्हाला हे तिन्ही डेफिनेशन लिहिता येतील. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कुणाला म्हणायचं? बघा, द फेनॉमेनॉन इन विच plane polarized light passing through the solution of organic compound, the plane polarized light rotate in a right direction ब्रॅकेट मध्ये clockwise direction or left direction ब्रॅकेट मध्ये अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन is known as optical activity. आणि त्याच्या खाली डायग्राम. ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड कुणाला म्हणायचं? बघा, द कंपाऊंड which can rotate plane polarized light in a right direction or clockwise direction, right direction ब्रॅकेट मध्ये clockwise direction or left direction ब्रॅकेट मध्ये अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन is known as optical active compound. Example, lactic acid. Dextrorotatory compound, the compound which can rotate plane polarized light in a right direction ब्रॅकेट मध्ये clockwise direction is known as a dextrorotatory. It is denoted by D or plus lactic acid. Example, livorotatory कुणाला म्हणायचं? The compound which can rotate plane polarized light in a left direction anti clockwise direction is known as livorotatory compound. It is denoted by L or minus. Example, L or minus lactic acid. तर हा सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. तुमच्या लक्षात आलं? काय काय सांगा? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, त्याची डेफिनेशन, खाली डायग्राम, आणि परत ह्या 3 डेफिनेशन आहेत. लिहून घ्या सगळेजण. टाका हेडिंग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी.
लिहा डेफिनेशन. द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाइट passing through the solution of organic compound comma the plane of plane polarized light rotate in a right direction ब्रॅकेट मध्ये लिहा क्लॉकवाइज डायरेक्शन ब्रॅकेट क्लोज और लेफ्ट डायरेक्शन ब्रॅकेट मध्ये लिहा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन is known as optical activity. ही वरली डायग्राम काढून घ्या. डायग्रामच्या खाली हेडिंग टाका ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. लिहा डेफिनेशन. द कंपाऊंड which can rotate plane of plane polarized light in a right direction ब्रॅकेट मध्ये क्लॉकवाइज डायरेक्शन और लेफ्ट डायरेक्शन ब्रॅकेट मध्ये अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इज नोन ॲज ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. एक्झाम्पल लिहा. लॅक्टिक ॲसिड. नेक्स्ट हेडिंग टाका डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड the compound which can rotate plane of plane polarized light in a right direction ब्रॅकेट मध्ये क्लॉकवाइज डायरेक्शन
is known as dextrorotatory. खाली लिहा, it is denoted by D or plus, D or plus, आणि खाली एक्झाम्पल लिहा, D or plus लॅक्टिक ॲसिड. परत नेक्स्ट हेडिंग टाका, लिव्होरोटेटरी कंपाऊंड. लिव्होरोटेटरी कंपाऊंड. द कंपाऊंड which can rotate plane of plane polarized light in a left direction. ब्रॅकेट मध्ये अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. is known as livorotatory compound. It is denoted by L or minus, आणि खाली एक्झाम्पल लिहा, L or minus लॅक्टिक ॲसिड. तर आजच्या पिरियडमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड, डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड आणि लिव्होरोटेटरी कंपाऊंड बघितलेला आहे. नेक्स्ट भाग उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात. ओके.